ओके काय लागले सर? हे आता बरोबरला यू काय चाललंय यांचं? किचन म्हणजे काय गुलगुल करण्याची जागा आहे का? त्यापेक्षा त्यांना म्हणा त्यांच्या खोलीतच जाणं. घरामध्ये तरुण बहीण आहे ना, मग कसं वागायचं कळत नाही यांना. काय भावना झालं काय? ज्या माणसाला कशातही चुकून सुद्धा चांगलं दिसत नाही अशा माणसाकडून काही अपेक्षाच ठेवणे म्हणजे झालं. फायनली. ओके पुरण कुठे? हाँ आहे ना पुरण. ठणठणण. एवढ्या हा, ट्राय नंतर झाली. तेल तर टाक आधी ह्याच्यामध्ये. मी करतो थांब. त्या बाईने तर तूप टाकलं होतं ना. तूप वरून टाकूयात आपण आता तेल टाकूयात. ओके लेट मी डू इट नो. स्मार्ट हा. है ना? आई नो राइट. ओके फिंगर्स क्रॉस्ड. 1 2 3 पुरणपोळी कशी काय फाटली यार? ठीक आहे. ही अशी तुटायला नको होती ना. त्याला काहीतरी कर ना. तू नको हात लावूस. तू थांब. अशी कशी तुटली यार रोही? आपण अजून एक ट्राय करूयात. असू दे. हो ठीक आहे. हा ओके आता फिंगर्स क्रॉस्ड. ओके सेकंड. 1 येस. 2 3 फिंगर्स क्रॉस्ड. पुरणपोळ्या करतात. खायची गोष्ट आहे पुरणपोळ्या. पुरण तुटली यार. हे काय होतंय सगळं? ठीक आहे. आता किती परफेक्टली केलं होतं ना सगळं. किती छान केलं होतं सगळं. फोकस देऊन केलं होतं. आता बघ कशी. आय डोंट थिंक मला जमणार आहे काही. धीरा आय जस्ट गिव्ह अप. मला नाही. बघ ना लुक एट आधी ऐक एक सेकंड. गिव्ह अप नको करूस. ते चांगली आहे का रे? किती किती पुरण बाबा. अधीरा अजिबात गिवअप वगैरे करायची काही गरज नाही. सगळ्यांचं असंच होतं. असं कसं होतं सगळ्यांचं? नाही होत बाबा हे असं. तुझी नंदूताई नाही का, अगं ती सुद्धा चुका करत करतच शिकली. तू सुद्धा शिकशील. तू एक काम कर. तू ना पुरणाचं प्रमाण थोडंसं कमी कर आणि कणकेचं प्रमाण वाढव. म्हणजे छान जमेल. तुटणार नाही. ओके पण नक्की तुटणार नाही ना आता यावेळी? शुअर? पैज लावून सांगते. पैज लावून सांगते. पैज लावून. एक पोळी पण जमणार नाहीये तिला. पुरणपोळ्या बनवतात. खायची गोष्ट आहे. कर कर जमेल तुला. तुम्ही थांबा. तुम्ही मी भरेपर्यंत बघा. घे दे रे पुरण थोडंसं दे. हा करायचं. ओके कळू दे यांना. यांचा देखणा दिवा काहीच उपयोगाचा नाहीये. ती चिंकणार. माझाच मुद्दा खरा करून दाखवते की नाही बघ मी. मम्मा एक सांगू का? अगं आधीला ट्राय तरी करतेय. आधी तर ती नुसतं ऑर्डर करायची ना. मग मला नाही वाटत तू एवढं लवकर जिंकशील. ऑल द बेस्ट. जा अभ्यास कर जा. कशात काही नाही. बघताय ना देवा, बघताय ना. लोकांची होळीची पूजा झाली. नैवेद्य दाखवून झाला. तो खाऊन सुद्धा झाला. पण आमच्या घरामध्ये जैसे थे कशात काही नाही. एक दिवस मी फक्त आराम केला तर घराची ही अवस्था आहे. कळू दे कळू दे कळू दे. आत्ता कळेल या लोकांना आईच्या कष्टाची किंमत. छान. पण हिच्यामुळे आम्हाला होळीच्या पूजेला मुकावं लागणार आहे बहुतेक. आई हा
तू तयार झालीस? हो आई, मी केव्हापासून तयार आहे. आपल्याला होळीची पूजा करायला जायचंय ना. आणि बाय द वे आई, होळीची सगळी तयारी झाली आहे बघा. आणि हो, आपण आल्यावर ना माझ्या हातच्या या पुरणपोळ्या खाऊयात. तू काय या मी बनवल्यात पुरणपोळ्या. म्हणजे तशा नंदुताई सारख्या परफेक्ट झालेल्या नाहीये, पण माझ्या परीने मी प्रयत्न केलाय. फर्स्ट टाइमच्या मानाने तशी डिसेंट आहे. अगं आधीरा डिसेंट का, उत्तमच झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काय, तू त्यासाठी कष्ट केलेस ना, ते जास्त कौतुकास्पद आहे. हा? त्या पाकगृहातून वास येत होता, त्यामुळे ते उत्तमच झालेले असणार. तुला खरं सांगतो, त्या इलायचीचा जो वास आहे ना, तो मला कधी एकदा पुरणपोळ्या खातो असं करून जातोय. रिली बाबा, थँक्यू सो मच. पण अधीरा, यू नो व्हॉट, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. ओके, लव्ह यू टू. बरं, आता सारखं असं कौतुक करून माझ्याकडून रोज स्वयंपाक करून घेऊ नकोस. ओके? का तुला नाही करायचंय का? म्हणजे करेन ना, मला करायला खरंच आवडेल ऍक्च्युली. कारण आय जस्ट लव्ह द प्रोसेस. मला आज इतकं छान वाटलं ना कुकिंग करताना. काय होईल ना, फक्त नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स मी तुमच्यावरती करेन मग. म्हणजे बघा. ठीक आहे, मग मला चालेल. तसंही मग माझं इनडिरेक्टली डाएट होईल ना. बरं, चला आता चला.